आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की ताईंना तिकीट मिळावं असं. तर हायकमांड जे निर्णय घेईल तो मान्य असेल आम्हाला. पण त्याची तयारी म्हणून कुणीही येऊ, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कुणीही येऊ, त्याच्याकरता म्हणून ही तयारी चालू आहे. म्हणून प्रांताध्यक्षांनी सुद्धा आता इथे अध्यक्षांची काही अडचण आहे, त्यामुळं प्रभारी अध्यक्ष इथं नेमला. आज त्यांनी चार्ज घेतला. त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी म्हणून सुभाष चव्हाणांचे आज नाव काल अनाऊन्स झालेलं आहे. आणि त्यामुळं जिथे जिथे अडचण आहे तिथे डागडुजी करण्याचं काम चालू आहे. खरं तर एकीकडे आपण तयारी करताय, ताईंचं जवळपास नाव चर्चा आहे, सगळ्यांची सहमती देखील आहे, मात्र विरोधी पक्षात अद्याप उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. कसं चित्र राहील यापुढच्या कालावधीमध्ये आणि काय मुद्दे असतील काँग्रेसचे या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये? उमेदवारी पक्षाला उमेदवार मिळत नाही. मिळतात ते छुपा असं रुस्तम कोणतरी काढतील मला माहिती आहे, म्हणून आम्ही काही बोलत नाही. कारण तो मागच्या वेळेस काढला त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेटच नाही आणि ती कोर्टात केस अजूनही चालू आहे, ती काय बंद झालेली नाही. त्यामुळं अजून कुणाचं काय काढतील सांगता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश अद्याप तसा ठरत नाही आहे. कशा पद्धतीनं बघताय की प्रकाश आंबेडकर येथील महाविकास आघाडीमध्ये का शेवटच्या टप्प्यावरती ते वेगळी भूमिका घेतील? कारण मागच्या निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे. नाही, ते येतील. मला तर वाटतं येतील, कारण त्यांना अनुभवाचे चटके बसलेले आहेत बरेचसे. त्यातून ते सुधारतील अशा प्रकारची माझी कल्पना आहे. आणि काही वेगळं असं काय होणार नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसलेला होता वंचित बहुजन आघाडीचा, आणि यंदाही वंचित बहुजन आघाडीची मागच्या 5 वर्षांमध्ये तयारी जोरदार दिसत आहे. आणि त्यांच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, मग 15 ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या किंवा 3 ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार द्या, अशा पद्धतीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत याकडे कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे? ते लोकांनी आता ठरवलं पाहिजे की मागचा त्यांचा जो अनुभव आलेला आहे त्याच्यातून त्यांना मतदान केलं पाहिजे, असं माझं मत आहे. साहेब, खरं तर राज्यामध्ये ईडी CBI ज्या आहेत त्या गेल्या 5-7 वर्षापासून सुरूच आहेत. त्यात आता पुन्हा आणखी भर पडली, म्हणजे रोहित पवारांचा जो साखर कारखाना जो आहे तो ईडीने ताब्यात घेतलेला आहे. आता खरं तर ज्येष्ठ नेत्यांवर पूर्वी ईडी लावल्या जायचे, मात्र आता तरुण नेत्यांवरती जे अगदी सुरुवातीला उमलतं नेतृत्व आहेत अशांना देखील ते अगदी जेलमध्ये टाकण्यापर्यंतच एकंदरीत तयारी केलेली दिसते. कसं पाहताय या घटनांकडे? असं आहे, निवडणुका जवळ आल्यानंतर अशा प्रकारचं कृत्य करणं हे काही चांगलं नाही आहे. फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. साहेब, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोरोना काळामध्ये जे नावारूपास आलेले राष्ट्रवादीचे आमदार आहेत नगरचे, निलेश लंके, हे दादा गटामध्ये सामील झालेले होते. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ते आता शरद पवार साहेबांच्याच गटामध्ये सामील होण्याची चिन्ह आहेत. नगरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. कशा पद्धतीनं बघता? पहिल्यांदा तर फूट पडली, त्या सत्तेच्या बाजूनं काही लोक गेले, पण आता निवडणुकीच्या तोंडावर समजा तिकीट मिळत नाहीये म्हणून परत घरवापसी होत आहे अशा नेत्यांची. खरं म्हणजे तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. अशा निलेश लंकेच्या